नमस्कार, अश्विनी मायक्रीम वर्ल्डमध्ये स्वागत आहे. आपण की होल्डर बघूया. त्यासाठी एक छोटा दोरा घेतला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 2 दोरे ॲड करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने वरून ठेवायचं आहे, मधून काढायचं आहे. अशा पद्धतीने 2 दोरे ॲड करून घेतले. आता आपल्याला दुसरे एक कॉर्ड घेऊन अशा पद्धतीने ठेवायचे आहे. एक साईडने छोटं ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने मोठे कॉर्ड घ्यायचे आहे. अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर वरून टाकायचं. मधून अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. आता आतल्या साईडने घ्यायचं आहे काढून. एकदा आपल्याला बाहेरून ठेवायचं आहे वरून. आणि एकदा आतल्या साईडने घ्यायचं आहे. अशा पद्धतीने असंच पूर्ण राऊंडला पाइपिंग करायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण सर्कलला पाइपिंग करून घेतली. आता आपल्याला हे दोरे कट करून चिटकवून घ्यायचे आहे. आता आपण ह्या मधल्या दोऱ्यांची सिंपल नॉट बांधून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला ह्या दोऱ्याला एक दोरा ॲड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खालून ठेवायचं आहे. या बाजूच्या दोऱ्यांनी इथे पाइपिंग करायची आहे. या बाजूच्या दोऱ्याने या साईडला पाइपिंग करायची आहे. या साईडला पण अशाच पद्धतीने ॲड करून घेऊया दोरा.
आता आपल्याला सेंटरचे 2 दोरे घेऊन एक या साईडला घ्यायचं आहे, एक या साईडला घ्यायचं आहे आणि त्याला पाइपिंग करून घ्यायची आहे. या दोऱ्याला या साईडच्या दोऱ्याने पाइपिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पाइपिंग करून झाल्यानंतर मधल्या 2 दोऱ्यांमध्ये मणी घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मधल्या 2 दोऱ्यांमध्ये मणी घातल्यानंतर ह्या उरलेल्या दोऱ्याला या दोऱ्यावरती पाइपिंग करून घ्यायची आहे. प्रत्येक दोऱ्याने डबल पाइपिंग करायची आहे. त्या दोऱ्याने पुढच्या दोऱ्यावरती पण पाइपिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने या साईडच्या पण दोऱ्याने पाइपिंग करून झाल्यानंतर यामधले 2 दोऱ्यांपैकी एक दोरा या साईडला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता यामधल्या 2 दोऱ्यांना पाइपिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता या दोऱ्यांनी या बाहेरच्या दोऱ्यावरती पाइपिंग करून घेऊया. त्यामधल्या 2 दोऱ्यांना पण तशाच पद्धतीने पाइपिंग करून घेऊया. आता आपण या पहिल्या दोऱ्यावरती आणि हे 2 दोरे घ्यायचे आहेत. त्याच्यावरती एक दुसरा दोरा घेऊन अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आपण घेतलेल्या दोऱ्याचा एक दोरा आणि आहे त्यातला एक घेऊन आपल्याला सिंपल नॉट बांधायची आहे. अशा पद्धतीची हे पहा, अशा पद्धतीने सिंपल नॉट बांधून घ्यायची आहे. आणखी एक दोरा घेऊन या पहिल्या दोऱ्याच्या खालून ठेवायचा आहे आणि मधून काढायचा आहे आणि या दोऱ्याने पाइपिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण गाठ बांधलेला जो पहिला दोरा आहे त्याने ह्या 2 दोऱ्याने पाइपिंग करून घेऊया. त्याच्यावरती अशा पद्धतीने पाइपिंग करून घेऊया. 2 दोरे घ्यायचे आहेत. इथून आपल्याला
पायपिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर 3 दोरे बाजूला ठेवून मधल्या 2 दोऱ्यांनी आपल्याला एक दोरा इकडे घ्यायचा आहे आणि पायपिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे मध्ये मणी घालून घ्यायचा आहे. हा दोरा इकडे घेऊन पायपिंग करूया. इकडच्या दोऱ्याने करूया पायपिंग. हा दोरा घेऊन त्याच्यावरती पायपिंग करून घेऊया. आता ह्या दोऱ्याला पायपिंग करूया. आता या दोऱ्यावरती या दोऱ्याने पायपिंग करून घेऊया. या बाकीच्या उरलेल्या दोऱ्यांना आपण अशाच पद्धतीने ॲड करून घेणार आहोत. दोरे इथे केलेले तसंच. आता आपण मधल्यामध्ये बघूया, मधला त्रिकोण बनवूया. हे 2 त्रिकोण झाले. 4 दोरे घ्यायचेत. सिंपल नॉट बांधायची आहे. बाजूचे 4 दोरे बाजूलाच ठेवायचे आहेत. या मधल्या दोऱ्यांनीच करायचं आहे. पहिला दोरा घ्यायचा आहे. त्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घेऊया. या साईडचा पहिला दोरा घेऊन पायपिंग करूया. आता आपल्याला मधले 2 दोरे दोन्हीकडे घेऊन त्याच्यावरती पायपिंग करायची आहे. अशा पद्धतीने या साईडला पण करायचं आहे. मध्ये मणी घालून घेऊया. पुन्हा पायपिंग करून घेऊया.
अशा पद्धतीने हा त्रिकोण करून घ्यायचा आहे. या उरलेल्या 4 दोऱ्यांवरती पुन्हा एकदा अशाच पद्धतीने जॉईन करायचं आहे. 2 दोरे घेऊन त्याच्यावर आपल्याला सिंपल नॉट करायची आहे. अशा पद्धतीने सिंपल नॉट करून आपल्याला आणखी एक दोरा घेऊन इथे ॲड करायचा आहे. अशा पद्धतीने पुन्हा अशीच प्रोसेस करायची आहे. हे दोरे बाजूला ठेवायचे आहेत. ह्या नॉडचा हा पहिला दोरा घ्यायचा आहे आणि त्याला पायपिंग करून घ्यायची आहे. हे मधले 2 दोरे 2 बाजूला करून घ्यायचे आहेत आणि त्याला पायपिंग करून घ्यायचं आहे. इथे मध्ये मणी घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे त्रिकोण बनवून घेतल्यानंतर आता आपल्याला या 2च्या मध्ये पुन्हा एक त्रिकोण बनवून घ्यायचा आहे. सिंपल नॉट बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीची. अशा पद्धतीने सिंपल नॉट बांधून घेतल्यानंतर या बाजूच्या 2 दोऱ्यांवरती इकडचे 2 दोरे घेऊन पायपिंग करायची आहे. अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. इकडून पण घ्यायचं आहे. मधल्या 2 दोऱ्यांना पण डबल पायपिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने डबल पायपिंग करूया. इकडचे 2 दोरे घेऊया पायपिंगसाठी. अशा पद्धतीने मध्ये मणी घालायचं आहे आणि इथला पण हा त्रिकोण पूर्ण झाल्यानंतर इथे एक त्रिकोण करायचा आहे. आता आपण यांना क्रॉस कट करून घेऊया. अशा पद्धतीने आता आपण इथे लटकन लावून घेऊया. अशा पद्धतीने पूर्ण याला लटकन लावून घ्यायचे आणि की होल्डर घ्यायचा आहे. त्याच्या मण्यामध्ये अटकवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण मण्यांना सुद्धा लावू शकता तुम्हाला पाहिजे तिथे.
अशा पद्धतीने इथे लटकन लावून घेतले. हे बाजूचे 2 दोरे उरले होते, त्यांना कट करून आपण इथे चिटकवून घेऊया. इथे आपण इथून सुरुवात केली आहे. इथून आपण 2 मीटरचा दोरा घेतला आहे. इथे 1.5 मीटर वापरला आहे इथून, आणि इथे अर्धा इंचाचा दोरा घेतला. अर्धा मीटरचा दोरा घेतलाय. की होल्डर तयार आहे.